नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमीमध्ये मी अनिल ठाकरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण दैनंदिन चालू घडामोडीची जी सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत। मित्रांनो, आज 17 फेब्रुवारी 2023च्या या ठिकाणी आपण चालू घडामोडी बघूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण, मोजक्या आणि परीक्षाभिमुख न्यूज या ठिकाणी आपण बघत असतो। आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण न्यूज काय आहे मित्रांनो, की जळगाव या जिल्ह्यामध्ये बोगस जे आहे ते बोगस केळी जे आहे त्याचं जे उत्पादन आहे किंवा त्याचं त्याची जी लागवड आहे ती दाखवून जी आहे ती सरकारला 100 कोटीचा गंडा या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। मित्रांनो, म्हणजे काय तर जळगावमध्ये जवळपास 21,000 हेक्टरवर केळी उत्पादन असल्याचा विमा काढण्यात आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात 21,000 हेक्टरवर केळी उत्पादन नाही आहे असं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे। म्हणजे बोगस विमा उतरवून त्या ठिकाणी जे आहे तो विम्याचा या ठिकाणी लाभ घेण्यात आलेला आहे सरकारच्या पीक विमा योजनेचा। आता या संदर्भात हे किती सरकारला किती रुपयाचा दंड या ठिकाणी भरावा लागला, किती रुपये सरकारकडून या लोकांनी उकळले, विमा कंपनीचं काही साठलोट आहे का, याच्याशी आपलं देणं घेणं नाही आहे। मित्रांनो, आपलं महत्त्वपूर्ण काय आहे यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे, तिचं उद्दिष्ट काय आहे, कधी सुरू झालेली आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे, हे आपल्याला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे। मित्रांनो, चला तर मग बघूया प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे। संदर्भ तुमच्या लक्षात आलेला आहे, जळगावमध्ये जे आहे ते बोगस पीक विमा काढण्यात आला हा संदर्भ आहे, परंतु त्यामध्ये जे आहे ते पीक विमा योजनेचा जो आहे या ठिकाणी उल्लेख असल्यामुळं आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल इथं जाणून घ्यावं लागेल। मित्रांनो, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे, तर ही जी पीक विमा योजना आहे ती काय अचानक अशी तयार झालेली नाही। मित्रांनो, हिची पार्श्वभूमी आहे, या पीक विमा योजनेचा काही इतिहास आहे। ही पीक विमा जी योजना आहे मित्रांनो, आपल्या देशामध्ये सरकार येतात जातात, बदलतात, अनेक सरकार येतात, तसंच 1985 दरम्यान राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये या पीक विमा योजनेची जी आहे ती नीव ठेवण्यात आलेली होती, म्हणजे तिची स्थापना करण्यात आली होती। 1985मध्ये राजीव गांधी सरकारने जी आहे ती ही पीक विमा योजना जी आहे ती नेमकी पहिली पीक विमा योजना राजीव गांधी सरकारने सुरू केली होती, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो 1999मध्ये NDAचं सरकार आलं। ठीक आहे, या NDAच्या सरकारमध्ये काय झालं की ही राष्ट्रीय कृषी विमा योजना एक नवीन हीच विमा योजना होती राजीव गांधीच्या काळातली, तिला एक वेगळं स्वरूप देण्यात आलं आणि ती कंटिन्यू करण्यात आली, तिचं नाव राष्ट्रीय कृषी विमा योजना असं ठेवण्यात आलं। ठीक आहे, आणि यामध्ये ही जी विमा योजना होती मित्रांनो, यामध्ये एक फॉल्ट काय होता की यामध्ये सर्व पिकांचा या ठिकाणी समावेश केल्यात आलेला नव्हता, म्हणजे काही मर्यादित पिकं जी आहेत ती यामध्ये समावेश करण्यात आलेली आहे। आत्ताची पीक विमा योजना ही या विमा योजनेपेक्षा वेगळी आहे आणि ती कोणकोणत्या बाबतीत वेगळी आहे ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी या ठिकाणी बघा की 2004मध्ये काँग्रेस सरकारने ज्या मागच्या विमा योजना होत्या त्या तशाच पुढे चालू ठेवल्या, थोड्या फार फरकामध्ये 2004मध्ये ही पीक विमा योजना होत्या, परंतु अचानक जे आहे ते 13 जानेवारी 2016ला जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा मोदी सरकारनं या योजनेवर अत्यंत म्हणजे व्यवस्थित फोकस केला आणि या योजनेमध्ये काय काय मर्यादा आहेत त्या मर्यादाच काढून टाकल्या, म्हणजे शेतकऱ्यांचं परिपूर्ण हित जपण्याची प्रयत्न या ठिकाणी जे आहे ते प्रधानमंत्री पीक विमा योजना जी 2016 साली अंमलात आणण्यात आली ती सुरू करण्यात आली। मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याचं हित जपण्याचं कार्य या विमा योजनेतून होत असतं। मित्रांनो, ठीक आहे, तर ही विमा योजना जी आज चालू आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कधी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली, तर 13 जानेवारी 2016ला। ठीक आहे, 13 जानेवारी 2016 पासून मोदी सरकारने या नवीन योजनेचं जे आहे ते स्वरूप जे आहे ते आपल्याला जे आहे ते सांगितलेलं आहे आणि याला मंजुरी दिलेली आहे। ही जी विमा योजना आहे मित्रांनो, या योजनेत विमा कोण देतं आणि कोण भरतं, तर विमा जे आहे सरकारद्वारे जे आहे ते ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया हे काम पाहते। ठीक आहे, विमा देण्याचं, आणि विमा कोण भरतं, तर ऑफकोर्स आपण भरतो, शेतकरी भरतो, नाही का। शेतकऱ्याला जे आहे आपल्या पिकाच्या हिशोबानं जे आहे ते सरकार जे आहे अत्यंत कमी प्रीमियम दरानं, म्हणजे तुमचा खरीप हंगाम असेल, खरीप हंगामामध्ये जे पिकं असतात त्या पिकाच्या एकूण जे आहेत जेवढा तुम्ही विमा भरणार आहे त्या म्हणजे एकूण तुम्हाला जेवढा काही नुकसान होणार आहे त्याच्या 2% विमा तुम्हाला भरायचा असतो आणि रब्बी हंगामामध्ये 1.5% हा विमा भरायचा असतो। ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगतोय ते। तर या ठिकाणी जे आहे ते अत्यंत कमी प्रीमियममध्ये जी आहे ती म्हणजे खरीप हंगामात 2% तुम्हाला रक्कम भरावी लागते विमा आणि रब्बी हंगामात 1.5% तुम्हाला हा विमा भरावा लागतो आणि याचा मोबदला म्हणून सरकार जे आहे ते दर हेक्टरी काही आर्थिक मदत सरकार
सरकार दरवर्षी जे आहे ते या योजनेच्या माध्यमातून जे आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या डायरेक्ट अकाउंटला जमा करते. ठीक आहे, हे वरवरचं स्वरूप. आता डीपमध्ये जाऊया. तर ही कोणाद्वारे हा विमा दिला जातो? ऑफकोर्स केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून ते विमा देतात, परंतु कोणत्या कंपनीद्वारे? तर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाद्वारे तो दिला जातो. ही जी विमा योजना आहे मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हिचं उद्दिष्ट काय आहे? तर हिचं उद्दिष्ट मित्रांनो हे थोडंसं वेगळं आहे. बघा, आधीच्या पीक विमा ज्या सांगितलेल्या आहे त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये असं होतं की तुमचं जोपर्यंत शेतामध्ये पीक उभं आहे, रानात तुमचं पीक उभं आहे, तोपर्यंत त्याला काही झालं तर त्याच ठिकाणी ते इन्शुरन्स कवर व्हायचं. म्हणजे त्याची जी आहे ते आपत्ती जर काही ओढवली उभ्या पिकामध्ये तर तुम्हाला त्याचं जे आहे ते विमा मिळायचा. परंतु ह्या विमा योजनेत तसं नाही मित्रांनो. पीक उभं असू द्या रानात आणि ते हार्वेस्ट झाल्यानंतर, म्हणजे ते काढून आपण एखादी गंजी लावली, समजा सोयाबीन पीक उभं आहे, त्याच्यावर काही रोगराई आली तर तुम्हाला आधीच्या योजनेमध्ये विमा मिळायचा. परंतु आता सोयाबीनची गंजी तुम्ही लावली, सोयाबीनचा ढीग या ठिकाणी काढून एका ठिकाणी लावला, परंतु अचानक बेमोसमी पाऊस झाला, बिगर मोसमी पाऊस झाला आणि अख्खी गंजीच्या गंजी वाहून गेली ताडपत्री सकट, तर अशा वेळी हे जे आहे आधीच्या विमा योजना कवर करायच्या नाही. मात्र आत्ताची जी सध्याची जी विमा योजना आहे ते सुद्धा कवर करते. ठीक आहे, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट सीझनमध्ये जे काही होणारं नुकसान आहे शेतकऱ्याचं ते सुद्धा ही विमा योजना जी आहे ती कवर करते. आलं लक्षात तुमच्या? आधीच्या योजनेमध्ये काय व्हायचं? जोपर्यंत रानात पीक उभं आहे तोपर्यंतच तुम्हाला त्याचं विमा संरक्षण, आणि नंतर काय देणं घेणं नाही. तुमचा माल गेला, काय झालं, वाहून गेला, गारा पडल्या, फुटला, काही देणं घेणं नसायचं विमा कंपनीला आणि सरकारला. मात्र मोदी सरकारच्या काळामध्ये आणि या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या याच्यामध्ये याचं स्वरूप बदलण्यात आलं. आता सरकार असं म्हणते की शेतकऱ्याचं कोणतंच नुकसान व्हायला नाही पाहिजे. तुमचं रानात पीक उभा असो अथवा ते गंजी लागलेलं असलं तरी बी, आणि चक्रीवादळ आलं, काही जरी झालं, त्याच्यामध्ये काही जरी झालं नैसर्गिक आपत्तीमुळे, जसं चक्रीवादळ, बिगरमोसमी पाऊस, भूस्खलन, कीटक, रोगराई यामुळे पिकाचं नुकसान झालं की 100% तुम्हाला त्या ठिकाणी विमा मिळतो. परंतु काही अशा बाबी आहे आत्ता बी त्यामध्ये की ते कवर करत नाही विमा. ठीक आहे, तर कोणकोणत्या बाबी? जर मानवाद्वारे म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आली, समजा एखाद्यानं आगच लावून दिली गंजीला, सोयाबीनच्या किंवा गव्हाच्या याला आग लावून दिली, तर त्या ठिकाणी त्याला विमा संरक्षण नाही मिळणार, कारण ते मानवनिर्मित आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुमचं धान्य तुम्ही काढून ठेवलं, गंजी लावलेलं जे आहे मळयंत्रातून काढून ठेवलं आणि ते चोरीला गेलं, त्याला सरकार काही करू शकत नाही ना, ते तुमचं काम आहे. ठीक आहे, सरकारचं काम काय आहे? अवेळी झालेलं नुकसान, अचानक झालेलं नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान तुमचं शेतकऱ्यांचं भरून काढायचं आहे. म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर उद्दिष्ट तुमच्या लक्षात आलेले आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे, पोस्ट हार्वेस्ट सीझनमुळे होणारं शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढणे, आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे, शेतकऱ्याचं उत्पन्न स्थिर करणे. ठीक आहे, याचे वैशिष्ट्य काय आहे? तर अत्यंत कमी प्रीमियम आहे. खरीप हंगामामध्ये 2%च तुम्हाला प्रीमियम लागते, रब्बी हंगामात तुम्हाला 1.5% प्रीमियम लागते, 90% भार जे आहे ते सरकार उचलते. ठीक आहे, तुम्ही किती रुपये भरता? तुम्ही 600-800 रुपये एकरनं सोयाबीनचा विमा तुम्ही भरत असाल. ठीक आहे, परंतु तुम्हाला ज्या मोबदल्यात समजा 10-15 हजार रुपये तुम्हाला हेक्टरी जर मदत मिळाली तर ती वरची रक्कम तुम्ही थोडी भरलेली असते, ते 90% सरकार देतं. ठीक आहे, केंद्र आणि राज्य सरकार मिळून. म्हणून जे आहे ते 90% भार इथं उचलते, असा पॉईंट मी या ठिकाणी टाकला. दावा केलेली रक्कम पूर्ण मिळेल याची खात्री सरकार करते. म्हणजे सरकार तुम्हाला जर हेक्टरी 15,000 रुपये देतो म्हणत असेल ना, तर हेक्टरी 15,000 रुपयेच मिळणार. पूर्वी काय व्हायचं? मतदानासाठी 12,000 देतो म्हणायचे, 8,000 अकाउंटला यायचे. अकाउंटच नव्हते पहिली गोष्ट. म्हणजे आता ते आपल्यापर्यंत पोहोचायला ते मधात किती लोक गिळंकृत करायचे आणि आपल्यापर्यंत 1,000-1,500 पोहोचत असतील हार्डली. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टीम आणलेली आहे सरकारनं. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याचे अकाउंट उघडायचे आणि सरकार तिकून डायरेक्ट केंद्र सरकार सेंड करणार तुम्हाला, तुमच्या अकाउंटला लगेच तुम्हाला दुसऱ्या सेकंदामध्ये मेसेज येणार. त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टीम म्हणतात मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ द्यायचा, आता कोणी मधात ठेवायचंच नाही. ठीक आहे, असं या ठिकाणी जी दावा केलेली रक्कम पूर्ण वेळेत एका म्हणजे योग्य वेळेत तुम्हाला ती मिळाली पाहिजे. आणि मानवनिर्मित आपत्ती या योजनेमध्ये कवर होत नाहीत. तुम्ही आग लावली, चोरी केली तर या ठिकाणी कवर होत नाही ना, चोऱ्या करसाल आणि विमा मागसाल, अजिबात तसं होत नाही. म्हणून जे आहे ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल एवढी माहिती या ठिकाणी पुरेसं आहे. त्यानंतर या ठिकाणी इथे पुढची न्यूज आहे मित्रांनो, अखिल भारतीय जे आहे ते अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे मित्रांनो. याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणामध्ये जे आहे ते महाविद्यालयाच्या क्रमांकामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात
किती महाविद्यालय आहेत त्याच्या हिशोबाने जे आहे ते महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आहेत महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश हे राज्य जे आहे यामध्ये सर्वाधिक महाविद्यालय आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्येही त्यानंतर दुसऱ्या नंबरचे जे आहेत ते महाविद्यालय आहेत मित्रांनो. महाराष्ट्र जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. हे जे अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण जे आहे मित्रांनो ते कोण जाहीर करतं आणि कधीपासून जाहीर करतं हे पण बघितलं पाहिजे. तर हे कोण जाहीर करतं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे हे जे आहे ते अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण केलं जातं आणि 2011 पासून जे आहे ते हे जे सर्वेक्षण जे आहे ते चालू आहे. या सर्वेक्षणामध्ये महाविद्यालयाच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे मित्रांनो तर दुसरा लक्षात ठेवायचा. आणि पहिला कोणता उत्तर प्रदेशमध्ये महाविद्यालय सर्वाधिक आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इथे 8114 महाविद्यालय आहे आणि महाराष्ट्रात 4532 महाविद्यालय आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाची जी संख्या आहे ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्र त्याच्यात प्रथम आहे. तंत्रनिकेतन म्हणजे काय पॉलिटेक्निक. सो पॉलिटेक्निकचे महाविद्यालयामध्ये जे आहे ते महाराष्ट्र जे आहे ते प्रथम क्रमांक लागतो. 734 महाविद्यालय आहे. आणि दूरस्थ शिक्षण प्रणाली म्हणजे जे एक्सटर्नल जे शिक्षण आहे किंवा ज्याला आपण ओपन युनिव्हर्सिटी ही म्हणतो, दूरस्थ शिक्षण किंवा मुक्त विद्यापीठ किंवा दूरस्थ शिक्षण प्रणाली जे आहे ते महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक या ठिकाणी लागतो मित्रांनो. महाराष्ट्रात जेवढे शिक्षण घेतात विद्यार्थी त्या एकूण टक्केवारीच्या 17.7% विद्यार्थी जे आहेत मित्रांनो ते दूरस्थ शिक्षण प्रणाली अंतर्गत शिक्षण घेतात. म्हणजे परीक्षेलाच जायचं, डायरेक्ट ॲडमिशन करायचं आणि नंतर परीक्षेलाच जायचं, मधात कॉलेजला रेग्युलर जाण्याची गरज नाही. त्याला दूरस्थ शिक्षण प्रणाली शिक्षण प्रणाली म्हणतात. मात्र अभ्यास तर करावा लागतो. ठीक आहे. या ठिकाणी 17.7% विद्यार्थी जे आहेत ते दूरस्थ शिक्षण प्रणालीचा लाभ घेत आहेत असं या सर्वेक्षणामध्ये म्हटले आले आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते तंत्रनिकेतनामध्ये महाराष्ट्र प्रथम आहे आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत महाराष्ट्र प्रथम आहे. आणि एकूण महाविद्यालयाची जी संख्या आहे त्यामध्ये महाराष्ट्र दुसरा आहे. एवढ्या तथ्य आहे यामध्ये, एवढंच लक्षात ठेवा. बाकी जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु एक वरवर नजर या ठिकाणी आपण या ठिकाणी फिरूया. या सर्वेक्षणामध्ये जे आहे मित्रांनो हे जे आर्थिक शिक्षण सर्वेक्षण होते यामध्ये काय काय बाबी लक्षात घेऊन हे सर्वेक्षण होत असते. तर यामध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्याचा आधार घेतला जातो. किती विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, बरोबर आहे. मग त्या शिक्षकाचा डेटा लक्षात घेतला जातो. किती शिक्षक आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहे, किती वर्षापासून शिकवत आहेत, काय किती अनुभव घेणारे म्हणजे अनुभव घेऊन ते शिकवत आहेत नाही का, किती अनुभवी प्राध्यापक आहेत, हे जे आहे ते त्या ठिकाणी त्या सर्वेक्षणामध्ये लक्षात घेतं. तिसरं एखाद्या महाविद्यालयाचं सर्वेक्षण करताना तिथल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत काय काय आहेत त्यामध्ये पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी काय काय सोयी या ठिकाणी केलेल्या आहे, पाण्याची व्यवस्था कशी आहे, लाईटची व्यवस्था कशी आहे, त्यांना बसायला व्यवस्थित बेंचेस आहेत का, सगळ्या गोष्टी, बोर्ड कसं आहे की नाही, एकंदर शिक्षण जे आहे ते कसं शिकवले जाते हे सगळं या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. आणि आर्थिक माहिती, त्या महाविद्यालयाची आर्थिक स्थिती कशी आहे हे सुद्धा यामध्ये लक्षात घेतलं जातं. या सर्वेक्षणामध्ये परीक्षेमध्ये असं विचारलं जाते की हे जे सर्वेक्षण होतं त्यामध्ये काय खालीलपैकी कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या जातात. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे. विद्यार्थ्याची नाव नोंदणी, शिक्षकाचा डेटा, पायाभूत सुविधा त्या कॉलेजच्या आणि आर्थिक माहिती या ठिकाणी लक्षात घेतली जाते. 2020-21 प्रथमतः जे आहे 2020-21 हे ऑनलाईन स्वरूपात माहिती गोळा करून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं मित्रांनो 2020-21 तेव्हापासून हे आता ऑनलाईन झालेलं आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीत महाराष्ट्र मी सांगितलेला आहे अव्वल क्रमांक आहे. अजून कोणत्या याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांक आहे तर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संख्येत. ठीक आहे. पॉलिटेक्निकची जे महाविद्यालय आहेत त्यांची संख्या म्हणजे महाराष्ट्रात भारतात एकंदर जे आहे ते महाराष्ट्र प्रथम क्रमांक आहे. महाराष्ट्रात 734 पॉलिटेक्निक विद्यालय आहे मित्रांनो. दूरस्थ शिक्षण प्रणालीत किती टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात तर 17.7% विद्यार्थी शिक्षण घेतात मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्रानंतर कोणाचा क्रमांक लागतो दूरस्थ शिक्षण प्रणालीत? दिल्ली आणि त्याच्यानंतर तामिळनाडू. बघा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जे आहे ते एक्सटर्नल जे आहे ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन असतं, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये. आता देशात सर्वाधिक महाविद्यालय असणारे शहरं कोणकोणते आहेत म्हणजे कोणत्या शहरात जे आहे ते सगळ्यात देशामध्ये सगळ्यात जास्त महाविद्यालय आहे तर सगळ्यात प्रथम क्रमांक जो लागतो तो बँगलोरमध्ये जे आहेत ते 1058 महाविद्यालय आहेत. किती? 1058. या सगळ्या सिटीमध्ये पुणे चौथ्या क्रमांकावर येते. पुण्यामध्ये जे आहे ते 466 महाविद्यालय आहेत. किती? 466. आणि नागपूर 8व्या क्रमांकावर येते. त्यामध्ये 318 महाविद्यालय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जयपूर, हैदराबाद, प्रयागराज, रंगारेड्डी, भोपाळ आणि गाझियापूर आणि सीकर हे एवढे शहर आहे. प्रथम क्रमांकाचं जे आहे ते बँगलोर आहे. पुणे 466 आहे आणि नागपूर जे आहे ते 8व्या स्थानी आहे 318. या ठिकाणी जे आहे ते हे वाचून घ्या मित्रांनो व्हिडिओ पॉज करून. एवढी माहिती जी आहे ती या ठिकाणी या सर्वेक्षणाबद्दल पुरेशी आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघूया.
त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्र आणि मैत्रिणींनो, इथे आपल्या राज्याच्या 152 गावामध्ये जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे मिळून आहे ते आता इंटरनेटची सुविधा करणार आहे. तिथं 4G सर्व्हिस जी आहे ते लॉन्च करणार आहे सरकार, जे केंद्र सरकार जे आहे. आता काय होतं आहे मित्रांनो, सद्यस्थिती जे आपल्या देशातले दुर्गम भाग आहे, जे डोंगराळ भाग आहे, अशा भागामध्ये 4G जी सर्व्हिस आहे, दूरसंचार सर्व्हिस आहे, ही पोहोचलेली नाही आत्तापर्यंत. इथं खाजगी कंपन्या जात नाहीत मित्रांनो, कारण त्याची जी कॉस्ट लागणारी आहे ती त्यांना पुरत नाही. ठीक आहे, म्हणून इथं सरकार आता यामध्ये इंटरेस्ट घेत आहे आणि सरकार जे आहे ती आपली कंपनी जी आहे ती BSNL भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून अशा दुर्गम भागामध्ये जे आहे ते इंटरनेट 4G सेवा जी आहे ती पुरवण्याचं काम करणार आहे मित्रांनो. मराठवाड्यामध्येही त्या ठिकाणी हे काम होणार आहे. तर यामध्ये हीच न्यूज आहे. इथं बघा ही न्यूज की महाराष्ट्राच्या 152 गावात 4G व्यवस्था करणार आहे केंद्र सरकार. ज्या ठिकाणी खाजगी कंपन्या जाऊ शकत नाही अशा भागात ही सेवा BSNLच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वेरूळ अजिंठा लेण्यांचाही या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे या दूरसंचार सेवेमध्ये. 4G सेवेमध्ये वेरूळ आणि अजिंठा देखील या दूरसंचार सेवेनं जोडले जाणार आहे. ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी हे कशासाठी करत आहे तर ग्रामीण भागात आता डिजिटल व्यवहार जे आहेत, शहरात तर मोठ्या प्रमाणात आपण डिजिटल व्यवहार करतो नाही का. आजकाल फोन कोणाला पैसे जर पाठवायचे डायरेक्ट Google Pay किंवा फोनपे आपण करतो, कोणाचे घ्यायचे असलं तरी तसंच करतो नाही का. रिचार्ज वगैरे बिल्स हे ते द्यायचे असेल ते सेकंदामध्ये आपण ते मोबाईल मागच्या याच्यातून करतो. ही व्यवस्था, हे जे डिजिटल व्यवहार आहे मित्रांनो, खेड्यातही पोहोचले पाहिजे या उद्देशानं जे आहे ते 4G सेवा ज्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत, दुर्गम भाग, ग्रामीण भाग, डोंगराळ भागामध्ये सरकार पोहोचण्याच्या तयारीत आहे मित्रांनो. हे काही आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. मराठवाड्यात 174 गावामध्ये ही सेवा 4G सेवा जी आहे करण्याचा निर्धार जे आहे ते सरकारने घेतलेला आहे मित्रांनो. त्यानंतरची नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो की आता कट प्रॅक्टिसवर जे आहे ते आपलं राज्य सरकार कायदा करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कट प्रॅक्टिस काय आहे. मित्रांनो, कट प्रॅक्टिस जे आहे ते आपण रोजच्या जीवनात अनुभवत असतो. कधी तुम्ही बिमार पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, एखाद्या MBBS डॉक्टरांकडे गेल्यानंतर एकदा दवाखाना करता, परत जर तुमचं निदान नाही झालं तर परत त्या डॉक्टरांकडे तुम्ही जाता. तेव्हा डॉक्टर म्हणतो की तुम्हाला जे आहे ते ब्लड टेस्ट करावी लागेल, तुम्हाला थुंकीची टेस्ट करावी लागेल, तुम्हाला काय काय वेगवेगळ्या टेस्ट सांगतात, बरोबर आहे की नाही. तर ह्या टेस्ट सांगताना डॉक्टर एक तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देते कोणत्या तरी दुसऱ्या डॉक्टरचं. ठीक आहे, की या डॉक्टरांकडे जाऊन जे आहे तुम्ही ह्या टेस्ट करून घ्या. तर याला कट प्रॅक्टिस म्हणतात मित्रांनो. तर हे जेव्हा डॉक्टर, तुम्ही गेलेला जो डॉक्टर आहे तो दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याची जेव्हा शिफारस करतो तेव्हा त्याला तुम्ही जे पैसे भरता त्यातलं काहीतरी कट जे आहे ते त्या ठिकाणी कमिशन मिळत असतं, तेव्हा त्याला आपण कट प्रॅक्टिस म्हणतो. हे जे आहे ते वैद्यकीय नीतिमत्तेच्या दृष्टीनं हे बरोबर नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर सामान्य जन पण जे आहेत ते रोष या ठिकाणी सामान्यांचा आहे. कारण जे आहेत नवीन नवीन डॉक्टर येतात, जे लायकी नसले, पैसे भरून वगैरे जे डॉक्टर बनलेले असतात ते सुद्धा नवीन नवीन मार्केटमध्ये डॉक्टर येतात. अशा लोकांचे सुरुवातीला दवाखाने चालत नाही, मग कोण्यातरी मोठ्या डॉक्टरला हाताशी धरून त्यांना काहीतरी कमिशन देऊन हे जे आहेत सर्वसामान्य जनता जी आहे त्यांच्याकडे ते पाठवल्या जाते आणि तिकून जे आहे ते व्यवस्थित त्यांचं निदान केल्या जात नाही. ठीक आहे. आता कॉपी करून पास होणारा व्यक्ती जर डॉक्टर झाला मित्रांनो तर त्या रुग्णाची ते धूळधानच करणार ना. त्याच्यामुळे जे आहे ते सरकारलाही असं वाटतं की ही कट प्रॅक्टिस जी आहे, जे तुम्ही शिफारस करता ती तुम्ही पैशासाठी जर करत असाल तर हे योग्य नाही. ठीक आहे. म्हणून या कट प्रॅक्टिसवर जे आहे ते अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार जे आहे ते देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे अशा कट प्रॅक्टिसवर कायदा बनवणार. त्या कायद्याचं नाव काय आहे मित्रांनो, प्रिव्हेन्शन ऑफ कट प्रॅक्टिस इन द हेल्थ केअर सर्व्हिस ॲक्ट 2017. या ठिकाणी 2017पासून ही जी आहे ती चालू आहे मोहीम महाराष्ट्र राज्याची. परंतु काही कारणामुळे, काही राजकीय संकटामुळे हा कायदा आत्तापर्यंत बनू शकलेला नाही. परंतु आत्ता महाराष्ट्र तत्कालीन जे आत्ताचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा कायदा आपल्या या राज्यामध्ये मंजूर करून आपण टाकणार आहोत आणि महाराष्ट्र जे आहे ते असा कायदा करणार पहिलं राज्य ठरणार आहे. या कायद्यासाठी एक मसुदा समिती देखील तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो. ती कोण आहेत त्याचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित. जी समिती आहे ती कशाशी संबंधित आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रवीण दीक्षित यांचं नाव ऐकलं. प्रवीण दीक्षित समिती जी आहे ती कट प्रॅक्टिसवर कायदा आणणारी जी आहे ती मसुदा समिती आहे. ठीक आहे, असं लक्षात आलं पाहिजे. डॉक्टर प्रवीण शिनगारे हे त्याचे सचिव आहेत. ठीक आहे. आता जर या कायद्यानुसार काय होणार आहे मित्रांनो, जर कट घेतल्याचं सिद्ध झालं म्हणजे कोणत्या डॉक्टरनं कमिशन घेऊन जे आहे ते रेफर केलं दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्यास रुग्णास. ठीक आहे. तर हे कट जर सिद्ध झालं, हे जर एखादा कट घेतल्याचं जर सिद्ध झालं तर त्याला दंड काय लागणार तर
कमिशन घेणारा आणि देणारा यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लाच घेतली म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होणार. दुसरी गोष्ट काय आहे तर त्याचे लायसन्स रद्द होणार. आता वैद्यकीय लायसन रद्द झाल्यावर बस बोंबलत म्हणा घरी, जे भेटायचं ते भेटणार नाही, लय तुला कमिशन पाहिजे नाही का. रुग्णाच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. म्हणून जे आहे ते सरकार जे आहे ते असा कडक कायदा करत आहे मित्रांनो, आणि त्याच्याकडून दंड पण वसूल घेणार. अशा या कायद्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वागतच केलं पाहिजे मित्रांनो, कारण हा कायदा जो आहे तो रुग्ण जे आहेत त्यांच्या जीवाशी जो होणारा खेळ आहे ते थांबवण्यासाठी या ठिकाणी सरकार जे आहे ते आणणार आहे मित्रांनो. तर आजच्यासाठी जे आहे इथेच आपण जे आहे ते आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. असे आमचे जर दैनंदिन चालू घडामोडीचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडत असतील त्याला लाईक करा आणि आपल्या PAPT अकॅडमी या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो. उद्या परत आपण एक नवीन मुद्दा, एक नवीन विषय आणि एक नवीन जे आहे ते तथ्य घेऊन आपण सादर होणार या ठिकाणी येणार आहोत. आज इथेच थांबतो. धन्यवाद.